प्रोडक्टचा जो ऑनेस्ट रिव्ह्यू आहे आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे। तर मी मागवलं होतं हे नमस्कार मंडळी, नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत। मी ॲमेझॉन म्हणजे काय होतं ना की पेडिक्युअर वगैरे तर आपण सगळे करतोच, पण प्रत्येक वेळेस ना पेडिक्युअर वगैरे करायला ना खूप पैसे जातात। म्हणजे 500-600 रुपये महिन्याला 2 महिन्याला वगैरे असे निघून जातात। तर मी असंच एकदा ॲडमध्ये बघितलेलं, म्हटलं आपल्यापैकी बऱ्याच मैत्रिणींना माहिती पण असेल, सो म्हणून म्हणणं मी एक ना मग ते प्रोडक्ट ऑर्डर केलं। तर ते प्रोडक्ट असं आहे की त्याच्यामध्ये ना तुम्ही काही न करता म्हणजे छान इझिली जास्त हे नाही करता ना की त्याचा मी ऑनेस्ट रिव्ह्यू प्रोडक्टचा जो ऑनेस्ट रिव्ह्यू आहे आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे। तर मी मागवलं होतं हे कॉलस रिमूव्हर म्हणून आहे, हे मागवलेलं। तर ह्याच्यामध्ये ना मला असं वाटलेलं स्टार्टिंगला की मी जर जे मागवते त्याच्यामध्ये पैसे एवढे इन्व्हेस्ट करते, कारण ते 1000 अबोव आहे। तर मला असं वाटलं की जर मी हे पैसे इन्व्हेस्ट करते ते खरंच वर्थ आहे की नाही असं, म्हणून मग त्याचं लगेच आल्याच मी पटपट रिव्ह्यू करायला घेतलं। तर नॉर्मली त्याच्यासोबत आहे ना असं कार्ड वगैरे पण येतं, ते कसं यूज करायचं काय असे येतात। ते तोंडात नाही घालायचं बाळा, तोंडासाठी नाही येते। आणि त्याच्यासोबत हे असे 2 अटॅचमेंट। तर मेन म्हणजे जे मेन आहे ना ते हे असं आहे। तर इथे ना ऑन वगैरे ऑफ वगैरे करायचं आहे असं। हा लाईट जे आहे म्हणजे तुमची चार्जिंग फुल आहे, आणि जर चार्जिंग संपली ना की तो हे लाईट बंद होऊन जातो आणि चार्जिंगच्या वेळेस हा रेड होतो। तर त्याच्यासोबत ना असे 2 अटॅचमेंट आणि प्लस हा एक अटॅचमेंट असा थर्डवाला। तर याच्यावरती जे प्लास्टिक आहे ना ते रिमूव्ह करून तुम्हाला यूज करायचं आहे। तर मी स्टार्टिंगला मला माहिती नव्हतं आणि कुठल्याच व्हिडिओमध्ये असं दिलेलं नाही आहे की याच्यावर जे प्लास्टिक आहे ते काढा आणि मगच यूज करा। तर मग मी खूप डोकं लावून ते केलं, आणि त्याच्यासोबत नाही असं एक चार्जर, त्याच्याशी एवढी मोठी कॉर्ड अशी मिळाली मला। तर मग त्याचं यूज ना कसं करायचं, पहिले ना आपले जे पाय आहे नॉर्मल पाण्यामध्ये वगैरे असं भिजत ठेवायचं छान, आणि मग छान ड्राय करून मग त्याच्यावरती ना छान आपलं जिथे फूट आपल्याला खराब झालेले आहेत, भेगा वगैरे पडले, ते असं ऑन करून छान असं हे फिरवायचं। तर मी थोडासा व्हिडिओ पण टाकलेला। तर खरंच म्हणजे मला हे वर्थ वाटलं, आणि म्हणजे जे पाय आहे ते एकदम क्लीन झाले। मी तुम्हाला दाखवते हवं तर असे छान एकदम आहे ना सॉफ्ट झालेत ह्या प्रोडक्टमुळे। तर मला हाच एक ऑनेस्ट रिव्ह्यू द्यायचा होता। मी आत्तापर्यंत कधी कुठल्या प्रोडक्टचा असं रिव्ह्यू दिला नाही, पण मला हे जे प्रोडक्ट आहे ना एकदम असं काय म्हणतो आपण त्याला, आवडलं। म्हणजे पहिल्यांदा मी जेवढे इन्व्हेस्ट केलेत ना त्याच्यामध्ये मला असं रिझल्ट मिळाला। आता माझ्या जे भेगा आहे ना ते थोडंसं जास्त आहे, तर त्याला थोडासा वेळ लागेल, पण ऑलमोस्ट इकडचं पण आहे ना असं एकदम हाफ साईड, ही साईड एकदम क्लीन झालं ना की मग मॉइश्चर वगैरे लावून आपण सॉक्स वगैरे वेअर करायचे किंवा असं। तर मला हे खरंच हे जे प्रोडक्ट आहे ना आवडलं। आणि मेन म्हणजे कसं आहे, प्रत्येक वेळेस पार्लरमध्ये जायचं तेवढा एक वेळ काढायला लागतो,
ते 1-1.5 तास लागून जातो. आता आय नो की आपलं जे नेल्स वगैरे आहे ते छान कट करून मिळतं, ते आपण घरी पण करू शकतो. पण मला हे प्रोडक्ट आवडलं, हाच मला एक ऑनेस्ट रिव्ह्यू द्यायचा होता. आणि काम पण एकदम छान करतं. त्याच्यामध्ये हे 3 अटॅचमेंट आहे वेगवेगळं. तुमचं पाय किती खराब आहे त्याच्यावरती तुम्ही ते अटॅचमेंट यूज करता. आणि मेन म्हणजे त्याच्यासोबत ना असं एक छोटासा ब्रश आलेला आहे, जे की तुमचं हे ज्यावेळेस डेड स्किननी भरतं ना, ते डेड स्किन रिमूव्ह करायला. तर मला तर हे प्रोडक्ट खूप आवडलं. तुमचं काय चालू आहे? काय चालू आहे मम्माच्या कॉडसोबत? हां, जेवण करायचं आता? जेवणच टाईम झाला ना. मटकीची भाजी बनवली मम्माने. आऊला रात्री मी अख्खा मसूर जी आहे त्याची आमटी आणि भात दिलेलं, त्याने तो आवडीने खाल्ला. आता मी त्याच्यासाठी ना मटकीची भाजी बनवली आहे आणि चपाती कुस्करून वगैरे देणार आहे. माहीत नाही आता खातो की नाही, पण तेवढं ट्राय करेल. जेवण वगैरे झालं आणि ती मटकीची भाजी आणि चपाती कुस्करून जी दिली होती ना, त्याचा किस्सा असा की त्याने 7-8 चमचे व्यवस्थित खाल्ले, त्याच्यानंतर काय खाल्ले नाही. आणि त्यांनी ड्राय म्हणजे त्याची जी सुकी चपाती आहे नेहमी जो असं खात असतो ती त्याने खाल्ली. ठीक आहे, ॲटलिस्ट काही ना काही खाल्लं, काही हरकत नाही. आणि काल ना मार्केटमध्ये जेव्हा भाज्या वगैरे आणायला गेलेलो ना, तेव्हा त्याच्यासाठी ना मक्याचं कणीस घेऊन आलेलो. तर मक्याचं कणीस जे आहे ते आता बॉईल करून त्याला आज खाऊ घालण्याचा मी प्रयत्न करणार आहे. सो बघू काय कसा रिस्पॉन्स करतो वगैरे, कारण असं वेगळं वेगळंच द्यायला लागतं, नाही तर मग तो खात नाही आहे. सो जे काही ऑनेस्ट रिव्ह्यू असेल ते मी तुमच्याशी शेअर करेल. आणि हो, हा ब्लॉग मी इथे सेंड करते. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.